हा बघा, हा थोडासा घेवडा काढला आता घाईघाईमध्ये. मी स्वतःला भिजत ठेवलात ना की बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना शुल्लक होऊन. सुगंध नाहीये, अगदी हलकासा मंद सुगंध आहे. चांगल्या गोष्टी आहेत कोकणामध्ये दाखवायला, फिरायला. वेळ पण द्यावा. खाली टाकायला बऱ्या वाटतं तसं नाही, तुळशीचे आहेत ना. हा देवा रे, परत सकाळी लवकर ना. हा एवढं लवकर उठूनच पाणी तापत ठेवलं, शेत घेतलं. अरे पाणी तापत ठेवून आपण आंघोळ करतो ना आपली. नाही नाही नाही, काल आहे ना सकाळी पाणी घातलं परत नाही घातलं ना, दुपारी काय काय कोंब आहेत ना मला दिसले असे कुरसटले, म्हणून तुला बोला पाणी जास्त टाकायला. परत दिवशी पाणी कमी टाकलं असेल आपण. मी भरपूर टाकायची, कमी टाकायची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज आहे ना म्हणजे खूप लवकर उठलो आहे आम्ही. तसंच नेहमी लवकरच उठतो, पण आज घराच्या बाहेर लवकर पडलो. आज कुणालचे बाबा जात आहेत भाडं घेऊन, त्यांचं भाडं आहे आज ना. तरी थोडीशी भाजी जरा आता काढून देते. आपले एक सबस्क्रायबर आहेत, ते आलेले आहेत इथे गावी आणि त्यांना कुठं फिरायला वगैरे जायचं आहे ना देवदर्शनासाठी. त्याच्यामुळे कुणालच्या बाबांनी त्यांनी फोन केला होता आणि आता ते जाणार आहेत. तर आपल्या बागेतली थोडीशी जी काही भाजी वगैरे आहे ती म्हटलं त्यांच्याकडे पाठवून देते, कुणालच्या बाबांकडे. जे आहे ते आपल्याकडचं थोडं थोडं द्यायचं असं. तर थोडंसं काढून घेतलं आहे. आता ह्या घेवडा आहे ना, तो जरा म्हटलं काढते पटकन. हा बघा अर्धा काढला आहे. त्यांना परत जायला उशीर होतो ना, त्याच्यामुळे पटपट पटपट करून घेते मी. हा बघा, हा थोडासा घेवडा काढला आता घाईघाईमध्ये. हे पारोशा जवळजवळ दिसल्या ना त्या काढल्या. आणि ही बघा, ही पानं ह्याची पुलाव पत्तीची पानं आहेत आणि भरपूर अशी चहाची पात. आता एका पिशवीमध्ये भरते आणि देते कुणालच्या बाबांकडे. दव बघा, हे सगळं ना दवाचं पाणी आहे. सकाळी सकाळी म्हणजे दव वगैरे पडलेलं असतं ना. आता हे ऊन आलं ना का तर सुकतं दव. मग काल रात्री उशिरा गाडी बिडी साफ केलेली आहे, दव पडले. हे सगळं दवाचं पाणी पडतंय. आज वातावरण पण इतकं गार आहे ना, आम्ही लोकांनी स्वेटर नाही घातलं आहे, पण वातावरण खूप थंड आहे. काल संध्याकाळीच किती गार वाटत होतं ना. कुणालच्या बाबा काल रात्री उशिरा गाडी धुवत होतं, इतकं गार होतं ना, बापरे. हे काही पिशवी ठेवू मागे. चला ही बघा पिशवी तयार केली, पुढच्या सीटवर ठेवते. लाईट नाही, धुकं पसरायला सुरुवात झाली. हे बघा हलकं हलकं बघा धुकं कसं पसरते, म्हणजे धुरकट आहे ना, सगळं दिसतंय. वातावरण खूप गार आहे. झालं ना, तर आता हे निघतील. आज वाघ्या शेरू यांना कुणाला घेऊन गेलंय. आत्ताच त्यांचा राऊंड असतो ना सकाळचा, म्हणजे रोज आम्ही 6:15च्या दरम्यान निघतो घरात ना. हलकं हलकं बघा उजळला असतो ना, त्यावेळेसच म्हटलं आज गेलाय कुणाला. आता मला असं वाटलं की तो झोपलाय अजून, पण उठलाय तो. असं त्यांचा राऊंड महत्त्वाचा. आता येतील थोड्या वेळाने, मग तुम्हाला मी दाखवते. चला आता आपण काय घरातला आटपून घेऊया आज थोडंसं निवांत. हां निघालात. पाण्याची बाटली घेतले. हां बा एक मिनटं, जरा पाण्याची बाटली येते भरून. पाणी ठेवायचं कधी पण संगाती, कधी पण लागतं की नाही हो प्यायला. ते बाहेरचं विकत घेण्यापेक्षा घरचं पाणी कधी पण न्यायचं. कधी कुठे तहान लागेल माहिती पडत नाही ना. माझी ही सवय आहे, मी कधी पण कुठे बाहेर निघाली ना
अगदी मार्केटमध्ये जरी गेली ना तरी पाण्याची बाटली मात्र असते माझ्यासोबत. मला ते बाहेरचं पाणी म्हणजे आवडतच नाही आणि ते बिस्लरीचं पण अजिबात मला आवडत नाही. ते वेगळंच लागतं ते पाणी, केमिकलवालं. त्यात काय 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 केमिकल मिक्स करून ते प्युअर केलेलं असतं. हे आपलं नॅचरल घरातलं पाणी चांगलं असतं. चला बाटली देते भरून. हा करते जा. आडा बंद करायला लागेल ना, गुरांचा टाईम आहे. हा. आता थोडंसं जरा निवांत तुम्हाला मी ना फुलं दाखवते. हे झाड फुलतं ना, इतकं सुंदर वाटतं ना. अजून ते पूर्णपणे फुललेले नाही आहे, कळ्या आहेत त्या आणि सफेद 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 इतकं छान वाटतं ते बघायला. हे बघा अजून बघा कळी बघा, अजून काय पूर्णपणे फुललेलं नाही. असं गच्च वाटतं ना, इतकं सुंदर दिसतं ना. किती बघा भरलंय झाड ते फुलांनी आणि इतकं छान झालं ना झाड. हे मस्त ते कुंदाची फुलं म्हणतात ना, ती फुलं आहे ती. ह्याला सुगंध वगैरे ना असा कमी असतो. हे बघा कळी बघा कशी गुलाबी रंगाची. नंतरला ना फुलानंतर मी एक क्लिप काढते, तुम्हाला आवडेल बघायला आणि मग तुम्हाला मी दाखवते नंतरला. चला आता फुलं वगैरे थोडीशी काढून घेते. फुलं नको बाबा, आधी झाडू काढते. माझी अजून अर्धी झाडू काढायची बाकी आहे. केर कचरा काढून घेते आणि मग बाकीच्या कामाला लागते. तोपर्यंत कुणाल पण येईल ना. हां किती सुंदर बघा समोरचं दृश्य बघा, काय छान वाटतं ना. मस्त ती पिवळी फुलं आहेत ना पारोशीची, त्याच्यामुळे अजूनच छान वाटतं. ते रंग एकदम उठून दिसतो. डोळ्यांची नजर असते किमया किमया. आपण जसं बघू ना त्या दृष्टीने आपल्याला सगळं दिसतं, असं आहे ते. नजर छान ठेवायची, मग आपल्याला सगळं सुंदरच दिसतं असं. कुणालच्या बाबांचा फोन आला होता. त्यांना मी मगाशी म्हणाली की तुम्ही आता जाताय खरं, पण वाघ्याशिरू तिथे आहेत रोडवरती, गाडी आपली बघणार आणि मग मागे लागतील. तर ते सांगत होते की गाडी बघितल्या दोघं जण ना उभे राहिले 2 पायावरती. आपला शेरू तर जवळजवळ 1 मिनिट ना असं 2 पायावरती उभा राहतो. पण नेमकं काय होतं त्यावेळेस आपल्याकडे कॅमेरा म्हणजे फोन चालू नसतो आणि मग कॅप्चर करता येत नाही. तर दोघं जण पण त्या गाडीच्या मागे लागलेले बोला. म्हणजे आणि असं त्यांनी गाड्या बाईक वगैरे बघितलं ना की ते घाबरून पळतात आणि भुंकायला सुरुवात करतात जेव्हा दुसऱ्यांच्या गाड्या बघतात त्यावेळेस. पण ही आपली गाडीचा हॉर्न वगैरे पण त्यांनी बरोबर ओळखला आणि अगदी गाडीच्या मागे लागले होते. पण कुणालने कसं गच्च पकडून ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्यांचा आता त्याच्यासाठी खास फोन केला त्यांनी. जाम खुश होते पण कुणालचे बाबा. चला आता दोघं जण येतील थोड्या वेळाने. माझा की नाही फोनला चार्जिंग नाही, मी जरा पहिला चार्जिंगला लावते फोन, दोघं जण येईपर्यंत. तर आता बघा मी चाललेले आहे बागेमध्ये फुलं काढायला. त्याच्या आधी म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलूया. खूप जणांचे काल म्हणजे मेसेज आलेले आहेत आणि म्हणजे व्हॉट्सअपला पण मला मेसेज आलेले आहेत आणि भरपूरशा कमेंट्ससुद्धा आलेल्या आहेत कालच्या व्हिडिओवरती. एक आनंदाची बातमी म्हणजे खरं म्हटलं तर ह्या गोष्टीकडे ना माझं लक्षात नव्हतं. जेव्हा तुमच्या सर्वांच्या कमेंट्स आल्या ना त्यावेळेस ही गोष्ट माझ्या लक्षात आली की आपले पूर्ण झालेत म्हणजे 25,000 सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती पूर्ण झालेले आहेत. काल रात्रीच पूर्ण झाले आणि खूप असा आनंद होतोय मला या गोष्टीचा. खरं म्हटलं तर इथपर्यंत मी आले ह्या गोष्टीचं मला म्हणजे खरं वाटत नाही आहे की इतके सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. मी चेक करून बघितलं, तुमच्या जशा कमेंट्स आल्या ना तसं मी चेक करून बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की हां 25,000 कंप्लीट झालेत आपले. आणि म्हणजे खूप असं बरं वाटलं. आनंद तर होणारच, कारण इतका स्ट्रगल करून मी इथपर्यंत बघा आलेली आहे. कोणाचाही सपोर्ट न घेता सगळं आपलं चाललेलं आहे. जसं मला जमेल त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ना दाखवण्याचा प्रयत्न करते. पूर्वी म्हणजे 1-2 गोष्टी तुमच्याशी क्लिअर करते मी आता. पूर्वी ना मी बाहेर पण जायचे, म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की ताई तुम्ही इकडे जा आणि हे आम्हाला दाखवा. भरपूर जणांच्या कमेंट्स असतात. पूर्वी मी जायचे बाहेर आणि बाहेरचे व्हिडिओसुद्धा बरेच मी शूट केलेले आहेत. तुम्ही जर का जुने व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल. पण नंतर काय झालं की हळूहळू म्हणजे आत्ता मे महिन्यामध्ये ह्या वर्षीच माझी तब्येत आहे ना खूप खराब झाली होती आणि त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटलं की आता मला ते झेपणार नाही आणि त्याच्यामुळे सगळं बाहेरचं जे शूटिंग बिटिंग सगळं मी स्टॉप करून टाकलेलं आहे. फक्त घरचं जे आहे माझं जे डेली रुटीन आहे, माझ्या घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते आपले वाघ्या शेरू वगैरे आपले बाग या संबंधितच सगळं व्हिडिओ आहेत ना मी आता तुमच्याशी शेअर करते. त्याच्यामागचं हेच मोठं कारण आहे की माझी तब्येत
म्हणजे मला सुद्धा असं वाटतं की बाहेर जाऊन सगळं तुमच्याशी शेअर करावं, पण नाही आता शक्य होत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी मी दिलगिरी व्यक्त करते. पण खूप असा आनंद होतो की अजून पण तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करताय. म्हणजे जे काही घरचे मी रुटीन मला दाखवते ना, ते पण व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत आणि तुमच्या भरपूर अशा कमेंट्ससुद्धा असतात की म्हणजे बऱ्याच वेळा मी ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत की नाही मला आता बाहेरचं जमत. जेव्हा जेव्हा मला कमेंट्स येतात ना त्यावेळेस मी शेअर करते. पण तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे की नाही ताई चालेल, तुमच्या घरचे व्हिडिओसुद्धा आम्हाला भरपूर अशा आवडतात बघायला. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा विशेष असा आनंद आहे. तर अशीच तुमची साथ कायम माझ्यासोबत राहू देत. जे काही थोडंफार तुमचे शेअर करते ते मला ह्याच्या पुढे पण चालू ठेवायचं आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक बाईने काही ना काही करायचं. थोडंफार का होईना जसं आपल्याला झेपेल ना तसं आपलं करायचं. शांतपणे असं बसून राहायचं नाही. आणि मला तरी असं वाटते की माझी जी ओळख मी निर्माण केलेली आहे स्ट्रगल करून इथपर्यंत, आणि ती ह्याच्या पुढेसुद्धा मला चालू ठेवायचे, कंटिन्यू मी करणार आहे. जितकं मला झेपेल ना तिथपर्यंत मी हे चालू ठेवणार आहे. मी कधीच बंद करणार नाही आहे माझं चॅनल. हा माझा पक्का विचार आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की बस झालं आता, शांतपणे आपण राहूया. पण तेव्हा मी थोडासा ब्रेक घेते आणि पुन्हा आपल्या कामाला की नाही सुरुवात करते मी. कशासाठी तर एक ओळख माझी निर्माण झालेली आहे या सोशल मीडियामुळे. आज मला 4 माणसं जे आहेत ते ओळखतात आणि तुमचं प्रेम मला भरभरून मिळते. आणि त्या गोष्टीसाठी म्हटलं नाही आपलं काम आपण थांबवायचं नाही. बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहेत आणि त्या अडचणी मी तुमच्या शेअर पण केलेल्या आहेत की म्हणजे शहरा ठिकाणी ठीक आहे, पण गावच्या ठिकाणी जेव्हा एक बाई म्हणजे माझं असं नाही, बऱ्याचशा अशा यूट्यूबर असतील, जेंट्ससुद्धा असतील आणि लेडीजसुद्धा असतील, त्यांना म्हणजे भरपूर असा वाईट अनुभव आहे. त्याच्यामुळे कुठंतरी असं वाटतं की माझं सगळं थांबेल का, पण नाही, मी थांबले नाही. म्हणजे नाही ते नाही ना, तर हे आपण करूया. जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने व्हिडिओ शेअर करायचे. आपलं जे काम आहे, जे आपण चालू केलेलं आहे, मुंबईमध्ये असल्यापासून आपलं हे चॅनल चालू आहे, ते स्टॉप नाही करायचं. आणि इथे येऊनसुद्धा माझं जे आहे सगळं रुटीन आहे, माझं जे व्हिडिओचं काम आहे ते मी चालू ठेवलं आहे. मी फक्त इतकंच सांगेन सगळ्या ज्या स्त्रिया आहेत ज्या मला आता बघतायत की काही ना काही करत राहा. स्वतःला असं तुम्ही रिकामी ठेवू नका. तुम्हाला जे आवडतं, ज्यात तुमची आवड आहे, अगदी त्या म्हणजे किचनचं जरी असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही तुमची आवड निर्माण करा आणि काही ना काही करत राहा. स्वतःला बिझी ठेवा. बऱ्याच वेळा मला अशा म्हणजे कमेंटसुद्धा येतात, मेसेज येतात व्हॉट्सअपला आणि कधी कधी कॉलसुद्धा येतात की ताई, म्हणजे माझ्या एजच्या ज्या आहेत लेडीज त्यांचे विशेष करून मला फोन कॉल वगैरे येतात आणि त्यांच्या भावना, त्यांचे जे दुःख असतं ना माझ्याशी शेअर करतात आणि मी पण बोलते त्यांच्याशी. तर त्यावेळेस म्हणजे मी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगेन की तुमचं जे काही लाईफ आहे ना ते तुम्ही आनंदाने जगा आणि जे करताय स्वतःला बिझी ठेवा. फक्त इतकंच सांगेन मी. तुम्ही स्वतःला बिझी ठेवलात ना की बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना क्षुल्लक होऊन जातात. त्याच्यामुळे काही ना काही करत राहा. तर असा तुमचा सपोर्ट कायम राहू दे माझ्या पाठीशी. आज ना मी खूप अशी आनंदी आहे. काल रात्री ना जेव्हा मी बघितलं ना चेक करून, तर कुणाच्यावर पण सांगितलं, कुणाला पण सांगितलं की आपले असे 25,000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत. लोक पण जाम खुश होते. तर म्हटलं काय करायचं, काय सेलिब्रेट करायचं का. आता रात्री उशिरा म्हटलं काय करणार, बघू आता कुणाच्या आल्यानंतर काय म्हणतात ते. आणि जर का बोलले काय तर बघू पुढचं, नाहीतर आपलं चाललंय जसं चालून ठेवायचं असं. तर चला आता मी चालले बागेमध्ये. सगळ्यात आधी आता मी फुलं काढून घेते आणि देवपूजा करून घेते. कारण जसं तुमचा सपोर्ट आहे तसं देवाचे आशीर्वादसुद्धा असतात. देवाच्या आशीर्वादाशिवाय एकही पान आपलं हलत नाही. त्याच्यामुळे आधी देव आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि या बाबतीतसुद्धा मी तुमच्याशी बोलणार आहे. आता हे देवपूजा आहे, देवधर्म जे असतात ना, मला बऱ्याच वेळा कमेंट्स येतात, नेगेटिव्ह कमेंट्स येतात आणि ह्या विषयावरती मी खास वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आत्ता नको, हा व्हिडिओ खूप मोठा होईल. चला जाऊया. फुलं तुम्हाला मी थोडीशी दाखवते. मगाशी बघा तुम्हाला ते झाड दाखवलं ना, सफेद फुलांचं कुंदाचं झाड आहे ते तुम्हाला दाखवते. आता फुललंय का, हां आता बघा फुललंय, छानपैकी फुललेलं आहे. इतकं छान वाटतं ना बघायला, ते खूप सुंदर वाटतं. बाबू सावकाश खा. देवपूजा करून घेतली आणि आता वाघ्या शेरू यांना बघा खायला दिले. नाश्ता त्यांचा. 1 मिनटं, वाघ्याचा वाडगा लांब गेला. झालं ना, बसा आता. आणि इथे आता बघा लेकाचं काय चाललंय. मी म्हटलं हा कुणाल करतो काय. हे बघा सायकल धुवायला घेतलं नाही. का सायकल धुतो रे.
माती लागले टायरला. संध्याकाळचा चहा ठेवलाय बघा, गवती चहा. सकाळच्या नंतर आता संध्याकाळच्या वेळेस मी फोन आहे ना हातामध्ये घेतलेला आहे शूटिंग करण्यासाठी. आज दिवसभर काही शूटिंग केलंच नाही आणि कुणालचे बाबा पण नव्हते ना, कुणालचं ऑफिस चालू, आपलं घरचंच रुटीन सगळं चाललेलं होतं, जेवण हे ते सगळं. आता चहा ठेवला आहे मी. कुणालच्या बाबांचा फोन आला होता, आता ते यायला म्हणजे अर्ध्या वाटत आहेत, आता कधी पण येतील घरी. त्याच्यामुळे म्हटलं चहा रेडी करून ठेवते, आल्या त्यांना चहा लागेल ना त्याच्यासाठी. आता बघू आल्यानंतर काय करतायत, त्यांना आठवण आहे की नाही ते पण मला माहीत नाही. म्हणजे 25K सेलिब्रेशनचं त्यांना मी काल रात्री म्हणाली होती, पण कामाच्या ह्याच्यामध्ये विसरले असतील तर काही माहीत नाही आहे, बघू आल्यानंतर. चला आता चहा झाला ना की मी थोडंसं चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करून घ्यायची संध्याकाळची, तोपर्यंत येतीलच ते. अंधार व्हायला सुरुवात झाला. हा मागचा दरवाजा ना पहिला बंद करते किचनचा. हा दरवाजा ना आम्ही लवकरच बंद करतो, कारण हे बघा अंधार बघा. मी किचनमध्ये असते ना काम करत, काही काय चाललेलं असतं, मग सगळं लक्ष मागच्या साईडला जातं आणि मग थोडीशी भीती असं काही नाही, पण तरी पण नको वाटतं असं. लाईट चालू असते मागची आपली, अजून लाईट लावायला वेळ आहे, अजून उजेड आहे बाहेर. पण हा दरवाजा बंद केला ना की मग बरं वाटतं. मग असं आपण कसं आतल्या साईडला बसलेला असतो ना, त्याच्यामुळे. कुणालचं चाललं आहे ऑफिस, अजून त्याचं बंद नाही झालं आहे, तो आपला दिवसभर त्याचं ऑफिसच चालू आहे. आपले घरातले मेंबर बघा बघा कशा उतानी पडले ते बघा. तो एक बेडवरती कसा उलटा झाला आहे. हां, जागा आहे, तो झोपलेला नाही आहे, जागाच आहे. आणि हा बघा हा, आणि तो बघा चाललं आहे, त्याचं काम आपलं चालू आहे कुणालचं. हे असं उतानी पडलेलं असतं बिंदा असतं. कोण नाही आहे बाबू बघा, आहे ना कोण नाही. जरा पण आवाज आला ना की त्याचं सुरू होतं. एवढा मगाशी भुंकं होता, बापरे. त्याला मी बाहेर दोनदा घेऊन गेली तर त्याचं भुंकणं चालूच होतं. जर बघितलं आले बघा, कुणालचे बाबा आलेले आहेत. ते वाघेश्वरला खाऊ देतोय कुणाल बादलं मधनं, त्यांना ते दे पहिला. नाही दोघं जण ना तर आपल्याला खाऊन नाही देणार ते बाऊल जवळ घे आणि दोघांना अर्धा अर्धा करून दे पेडिग्री. ते बघा आणले ना, कुणाल देतो त्यांना. 25Kचं सेलिब्रेशन आमचं चाललेलं आहे. कुणालच्या बाबा येताना समोसे घेऊन आलेले आहेत. आता गरम गरम चहा घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत चटणी तुम्हाला मी दाखवते. आता कुठं जाऊ तर शकत नाही, त्यांना येईपर्यंत खूप उशीर झाला, म्हणजे 6:30 पावणे 7 झाले ना, 7 वाजता खूप लेट झालं त्यांना. आणि आता थकलेले पण आहेत, दिवसभर प्रवास करून थकलेले पण आहेत. ते कुठे कुठे गेले ते त्यांना विचारते, ते सांगतील तुम्हाला. आज खूप छान छान मंदिरांचं दर्शन घेऊन ते आलेले आहेत. चांगलं दर्शन झालं. थांबा एक मिनिट. म्हणजे आपल्या कोकणात एकच वैशिष्ट्य आहे की देवस्थान खूप सुंदर आणि छान आहे. कोणाचंही म्हणजे आपल्या म्हणजे कोकणातील जे आहेत आपल्या हे साईडचे एवढे मंदिरं त्यांची सगळी सुंदर आहेत ना, खूप बघा असं वाटतं देवाला. आणि ते बीच वगैरे पण खूप छान आहेत आपल्या इथे. छान आहेत आपल्या इथे बीच, म्हणजे काय स्वर्ग आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर सुंदर आहे. तेच मला सांगावं होते मगापासनं की इतकं छान आहे आपल्या इथे. आणि खरंच आहे ती गोष्ट. शेरू आता खाल्ला ना खाऊ. आता आपल्या चॅनलचे 25,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्याबद्दल थोडंसं त्याबद्दल काय लोकांनी जो आपल्याला केलेला सपोर्ट आणि जो त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आज आपण एवढ्या इतपत आलो आहोत. आणि असाच त्यांचा सहभाग आपल्या तो मागे बघ कसं करतोय राहू दे. त्यांच्या आशीर्वादाने त्यांचा सहभाग आपल्या याच्यात राहू दे असतात आपल्यासोबत. आणि याच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना छान किंवा हळूहळू कासवाच्या गतीने का होईना पण जातोय पुढे. नाही पण काय होतंय ते बरोबर बोलते, कासवाच्या गतीने आपण पण पुढे जाऊ. पण कसं होतंय पुढे जाण्यामागे 2 गोष्टीचा फरक पडतोय. एक गोष्ट आहे हे 2 काय, ह्या दोघांना पण दिवसभर बघायला लागतो, कुठे जाता येत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा पैसा. आपण बोलतो की काही आहे कशा आज कोकणात. आता आज मी गेलेलो कोकणात फिरायला, तर कोकणात जर आपण फॅमिलीमध्ये किंवा गेलो तर प्रत्येक ठिकाणी खर्च आला. चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत कोकणामध्ये दाखवायला, फिरायला. वेळ पण द्यावा लागतो, पैसा पण खर्च करावा लागतो. सगळ्या गोष्टी आपल्याकडे शक्य होत नाही, तेवढं आपल्याला शक्य होत नाही. प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही. होईल ते हळूहळू काही ना काही कधी ना कधी तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल. ईश्वराची साथ राहिली तर सगळं करू. चला आता तुम्हाला मी सेलिब्रेट आम्ही कसं करतो ते दाखवतो. तर हे बघा, हे समोसे त्यांनी आणलेले आहेत कणकवलीवरनं ना, ते आम्हाला आवडतात ना तिकडचे. आणि चटणी आणि त्याच्यासोबत बघा चहा. तर असं बघा आता हे आम्ही
नाश्ता करून घेतो की झालं आमचं सेलिब्रेशन, हो की नाही? शॉर्टकटमध्ये शॉर्टकटमध्ये सेलिब्रेशन असं काय नसतं. आपल्या समोसे आपल्याला आवडतात ना. हां, मग आता रात्रीच्या वेळेस काय करणार? ठीक आहे ना, चालतं. इकडे कसं आपल्याकडे काय सेलिब्रेशन करण्यासारखं आहे का? जंगलात आपण राहतो, मग सेलिब्रेशन म्हणजे काय करायचं? शेरू नको लागतात बेटा. तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून मी आभार मानते. असंच तुमचा सपोर्ट की नाही आमच्या पाठीशी कायम असू दे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेरू.